इकडे घाटकोपरमधील अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। दरम्यान नागपूरमधील मोठ्या होर्डिंगचं गेल्या 4 वर्षांपासून स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। नागपूरमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। उपराजधानी नागपूरमध्येही अशाच पद्धतीने शेकडो होर्डिंग्स जे आहेत किंवा होर्डिंग्सचे जे लोखंडी स्ट्रक्चर्स आहेत ते धोकादायक पद्धतीने इमारतींच्या वर किंवा रस्त्याच्या कडेला उभे आहेत आणि नागपूरमध्येही या शेकडो होर्डिंग संदर्भात कारवाई करण्यात यावी, त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट जो नियमानुसार झाला पाहिजे तो करण्यात यावा अशी मागणी व्हायला लागलेली आहे। नागपूरच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक पिंटू झलके यांनी त्या संदर्भात गंभीर आरोप केलेले आहे आणि नागपुरात महानगरपालिकेचा या सर्व कामाबद्दल दुर्लक्ष होत आहे असा त्यांचा आरोप आहे। पिंटूजी, नेमकं काय आरोप आहे आणि पाठीमागे जो एक होर्डिंगचा लोखंडी स्ट्रक्चर आहे असे किती होर्डिंग्स नागपुरात धोकादायक पद्धतीने उभे आहेत? माननीय आयुक्तांकडे आम्ही सर्व शहरातील होर्डिंगच्या चौकशीची मागणी केलेली आहे। त्याच्यात विशेष करून सर्व जे होर्डिंग्स आहे त्याचं स्ट्रक्चर योग्य आहे की नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं याची मागणी केली आहे। सोबतच मार्जिनल स्पेसमध्ये जे होर्डिंग लागले आहे, एकीकडे आपण बिल्डिंगला अनुमती प्रदान करत असताना मार्जिनल स्पेसेसमध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन अलाउ करत नाही, दुसरीकडे मार्जिनल स्पेसमध्ये होर्डिंग जे लावतात ते रस्त्यावर सुद्धा येत आहे। अनेक ठिकाणी विद्युत वाहिनींच्या LT आणि ST लाईनच्या जवळ असलेले होर्डिंग्स आहे, त्याच्यामुळे उद्या जर एखादी काही दुर्दैवी घटना घडली तर यात पुन्हा एकदा मुंबईसारखी स्थिती नागपुरात होऊ नये याकरिता याच पूर्ण होर्डिंग्सची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यामुळे मुंबईत जे घडलं ते उपराजधानी नागपुरात घडू नये यासाठी लवकरात लवकर नागपूरमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त होर्डिंग्स असे मोठ्या आकाराचे आहेत जे इमारतींवर किंवा रस्त्याच्या कडेला आहे, त्या सर्वांच्या बाबतीत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता पुढे व्हायला लागलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।